नमस्कार मित्रांनो, रोज तुम्ही ऐकताय, रोज मी बोलतोय. काही लोकांची कंप्लेंट आहे, आवाज नीट येत नाही, डिस्टर्बिंग साऊंड जास्त येतो. खरं तर मला एका जागेवर कुठेतरी स्टुडिओत बसून किंवा ऑफिसमध्ये बसून तुमच्याशी चर्चा करता येईल किंवा बोलतासुद्धा येऊ शकतं. पण मी रोज गप्पा मारण्यासाठी बाहेर पडतो फिरायला म्हणून, आणि मग मला एक त्या दिवशी घडलेल्या सगळ्या घटना आठवतात आणि त्यातला एखादा विषय मी तुमच्याकडे पेश करतो. हे सगळं मी घरात बसून बंदिस्त खोलीमध्ये नाही करू शकत. मला तो मूड क्रिएट नाही होत. पण तुम्ही जर माझा व्हिडिओ हेडफोन घालून ऐकलात तर तुम्हाला ऐकण्यामध्ये काय प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. तर सॉरी, मी असा लाईव्ह व्हिडिओ ओपनमध्ये करत राहणार आणि तो तुम्हाला हेडफोन घातल्यानंतर खरंच नीट ऐकू येईल याची गॅरंटी आहे. आजचा विषय आहे निगेटिव्हनेस आणि पॉझिटिव्हनेस. व्हॉट इज निगेटिव्ह, व्हॉट इज पॉझिटिव्ह, सकारात्मकता म्हणजे काय आणि नकारात्मकता म्हणजे काय, हा मोठा गहन प्रश्न आहे. प्रत्येकजण त्याचा आपापल्या मनाप्रमाणे अर्थ लावतो. निगेटिव्ह काय आणि पॉझिटिव्ह काय. तुमच्यासमोर एक विषय मांडतो की आम्ही 10 मित्र बसलेलो काल असेच गप्पा मारत, आणि विषय निघाला की माझ्या मित्राला हॉटेल काढायचं आहे. एक गावचं ठिकाण आहे, तिथे हॉटेल काढायचं आहे. आता हॉटेल तो बोलला की आपण हॉटेल काढूया, कोण कोण माझ्यावर येत आहे. तर 10 पैकी 4 जण लगेच बोलले चालेल, आम्ही येतो, काढूया ना हॉटेल. 2 जण बोलले अरे तिथे ऑलरेडी हॉटेल्स आहेत, त्यांना कस्टमर किती आहे, त्यांचा कस्टमर बेस किती आहे, ते नीट चाललेत की नाही, आणि काय ते लोक ठेवतात हॉटेलमध्ये पदार्थ, तिथे गरज कसली आहे, या सगळ्याचा आधी रेखी करूया, अवलोकन करूया आणि मग डिसिजन घेऊया. आणि दुसरे 2 जण बोलले सरळ नाही नाही नाही, हे आम्हाला काय पटत नाही, त्या ठिकाणी काय हॉटेल चालतील असं वाटत नाही, कारण आम्ही बघितलं की आहेत तेच हॉटेल काय नीटशे चालत नाही आहे, तर आमचा तरी या गोष्टीला काय सपोर्ट नाही आहे. तर झालं असं की असं बोलल्यानंतर माझा मित्र खूप नाराज झाला. म्हणाला तुम्ही हो म्हणायला पाहिजे, तुम्ही डायरेक्ट बघूया, विचार करूया, नको असं कसं म्हणता. एखादी गोष्ट करायला घेतली की ती होते सक्सेस, करायला घेतली पाहिजे, प्रथम हो म्हटलं पाहिजे, होकारार्थी राहिलं पाहिजे माणसाने, निगेटिव्ह विचार करू नये. होकारामध्ये अडचणी आल्या तरी संधी निर्माण होतात, नकारामध्ये संधी असली तरी पण आपण ती गमावून बसतो. मला प्रश्न पडला की खरंच हा फार गंभीर विषय नुसता हॉटेलपुरता नाही आहे. तर होकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हनेस कशाला म्हणावं आणि निगेटिव्हनेस कशाला म्हणावं. ज्या 4 मित्रांनी काही विचार न करता पटकन हो म्हटलं त्यांना पॉझिटिव्ह म्हणावं, की ज्या 2 मित्रांनी रेखी करूया, तिथला अभ्यास करूया, स्टडी करूया, मग निर्णय घेऊया, म्हणजे त्याच्यात अपयश येणार नाही, त्यांना पॉझिटिव्ह म्हणावं, की ज्यांना ऑलरेडी तिथली परिस्थिती माहिती होती, तिथे काय होण्यासारखं नाही आहे, उगाच काहीतरी हातपाय हलवण्यात आणि कष्ट करण्यात आणि फुकट पैसे घालवण्यात काही पॉईंट नाही, उगाच चर्चेत वेळ कशाला घालवा, आणि त्यांनी नाही म्हटलं, त्यांना पॉझिटिव्ह म्हणावं. तर कळेच ना की म्हणजे निगेटिव्ह कोण ह्याच्यामध्ये. आपण अनेक वेळा अनेक विषयांवरती अशा ह्याच्यावरती येऊन अडकतो. आपण स्वतःच्या आयुष्यात पण असे निर्णय घेताना कधी कधी असेच अडकतो की प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. प्रयत्न करून बघायला काय हरकत नाही आहे हे आपल्यासाठी असतं, पण
जे 10 लोक समजा आपण कोणाकडून तरी फायनान्स घेणार असू, ते मात्र सगळ्याचा विचार करतात की ह्याला पैसे दिले तर तिथे काही धंदा होणार आहे का, तिथे बिझनेस चालणार आहे का, त्यातून हा आपले रिटर्न्स देऊ शकतो का. आणि काही लोकांना ती रिस्कच घ्यायची नसते. उगाच कशाला, ह्याला काय त्या धंद्याचा अनुभव आहे की कितपत काय माहीत नाही आणि आतापर्यंत, उगाच कशाला रिस्क घ्या असे काही म्हणणारे असतात. मला जो मधला प्रकार आहे ना तो पॉझिटिव्ह वाटतो, म्हणजे ॲक्टिव्ह, म्हणजे होकारात्मक, सकारात्मक. म्हणजे ज्यांनी सांगितलं आपण बघूया, तिथे जाऊन रेखी करूया, तिथे ते हॉटेल्स ऑलरेडी आहेत, ते काय धंदा करतायत, त्यांच्याकडून काही चुका होत आहेत का, त्यांचा धंदा होत असेल तर का होतो आहे, नाही होत आहे तर का होत नाही आहे, आणि मग ह्याच्यावर मात करून आपण हॉटेल चालू करू शकतो का, तिथली लोकॅलिटी काय आहे, लोकसंख्या काय आहे, तिथला वर्ग कुठचा आहे, मध्यम वर्ग आहे, उच्च वर्ग आहे की लोअर क्लास आहे, कुठच्या टाईपचं हॉटेल तिथे चालू शकेल, याचा सारासार विचार करून निर्णय घ्या. मला हा मधली जी लोकं आहेत, जी सारासार विचार करणारी, ती होकारात्मक वाटतात. आणि मी तसं माझ्या मित्राला बोललो की मला तरी असंच वाटतं, तर तो नाराज झाला, उठून गेला तो सरळ मीटिंगमधून. म्हणतो नाही, तुम्ही लोक निगेटिव्हच विचार करता, केल्याने होता आहे रे, आधी केलेचे पाहिजे आपण. मला ते खूपच वाईट वाटलं की एखादा मित्र असा नाराज होऊन पटकन निघून जाणं. आणि मला हा विषय मग तुमच्याबरोबर शेअर करायचा वाटला की काय आहे होकारात्मकता आणि काय आहे नकारात्मकता. एवढं सोपं आहे का की ह्या विषयावरती आपण पटकन डिसिजन घेणं की दिस इज होकारात्मकता, हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमची मतं जरूर कळवा. आणि आज मला हा विषय मी इथेच संपवतो. परत एकदा चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे फार फार आभार. धन्यवाद.